नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम तेलामध्ये आपण कांदा घातला आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। आणि कारल्याच्या छान अशा गोल चकत्या करून घेतल्या होत्या आणि त्याला मीठ लावून ठेवलं होतं। नंतर 2 ते 3 तासानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता कांद्यात आपण आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ, ती सुद्धा छान भाजून घ्यायची। आता आपण कारले धुवून ठेवले होते छान, ती कांद्यात टाकून घेऊ आणि आता आपण लगेच मसाले नाही टाकायचे आहेत। तेलात छान कांद्यामध्ये कारली परतून घ्यायची आहेत आणि शेवटी मसाला टाकायचा आहे सगळा। 50% कारली शिजली की मग मसाला टाकू आपण। तर त्याला असंच वर खाली करत राहायचे 8 ते 10 मिनटं। छान असं खरपूस कारलं भाजलं पाहिजे, कारण आपण पाण्याचा वापर जरासुद्धा करायचा नाही। तर आपण छान असं 2 ते 3 मिनटं झाली परततोय। दोन ते 3 तास अगोदर कारल्यांना मीठ लावून ठेवलं का नाही, नंतर चोळून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायची, जरासुद्धा कारली कडू होत नाहीत। आता 5 मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। झाकण उघडून परत एकदा मिक्स करायचं व्यवस्थित। छान अशी वाफ आलेली आहे। छान वर खाली करून घेऊ। छान मिक्स झालेलं आहे। त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण आपण कारल्या कापल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवलं होतं ना, तर थोडंसं मीठ कारल्यामध्ये मुरतं, म्हणून भाजी करताना थोडंसं कमीच वापरायचं आहे। आता आपण त्याच्यावर आपले रेग्युलर मसाले असतात, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद सर्व टाकून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घेऊ। आता मिक्स करताना गॅस कमी करायचा आहे। तर छान असे मिक्स करून झालेत। गॅस फुल असता तर मसाले करपले असते, म्हणून कमी केलेला आहे। आता परत 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ। तर 2 मिनटं झालेत, झाकण काढून परत आपण एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर छान मिक्स झालेत, तर दाबून बघून घेऊ। छान कारली सुद्धा शिजलेली आहेत। तर छान अशी जरासुद्धा कडू न होणारी आपली कारल्याची भाजी रेडी झाली। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।